समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने शौर्य दिनानिमित्त भव्य रॅली। समता सैनिक दलाच्या वतीने विजय स्तंभास मानवंदना। विनोद कुमार। नमस्कार, मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते। 1 जानेवारी नवीन वर्ष आणि शौर्य दिन भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभ पूर्ण भारतभरातून जनसमुदाय मानवंदना देण्याकरिता एकत्रित येतात। त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी खेडोपाडी विजय स्तंभाची प्रतिकृती करून मानवंदना देण्यात येते। त्याचप्रमाणे समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने मानवंदना देण्याचाही कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे तसेच याही वर्षी आयोजित केला होता। दरवर्षीप्रमाणे भव्य रॅली गौतम नगर ते आंबेडकर चौकापर्यंत निघाली। त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने विजय स्तंभास मानवंदना देण्यात आली। यामध्ये संविधान वाचन, प्रतिज्ञा आणि भीमगायन करण्यात आले। 500 शूरवीरांना मानवंदना देताना घोषणा देण्यात आल्या। समता सैनिक दल दीक्षाभूमी नागपूरच्या वतीने या कार्यक्रमामध्ये विविध गावातून महिला मंडळी तसेच इतर मंडळातील लोकांनी व तसेच महिला पुरुषांनी हर्ष उल्हासाने सहभाग घेतला। आपणा सर्वांना माहीतच असेल किंवा नसेल, समानतेचं जीवन जगण्याकरिता भीमा कोरेगाव येथे झालेली लढाई तसेच छत्रपती शिवरायांचेही सुपुत्र संभाजीराजे यांचा घेतलेला बदला असेही आपण याला संबोधू शकतो। या शूरवीरांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेतला ते आज कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास बघून आपण निष्कर्ष करू शकतो। प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभाचा इतिहास शोधून प्रथमतः मानवंदना दिली आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली। तसेच आज रोजी सुद्धा संपूर्ण देशातून विदेशातून पुणे जिल्ह्यातही कोरेगाव भीमा येथे भीमा नदीच्या पात्राजवळ विदेशातून देशातून अनुयायी इतर समाजातील नागरिक मानवंदना देण्याकरिता येतात। अस्मितेची लढाई या विजय स्तंभाला दिल्यामुळे आपल्याला सगळीकडे एकता दिसून येते। मानवता, समता, बंधुता आणि मीही एक मानव आहे आणि सन्मानाने जगण्याचा मलाही अधिकार आहे, ती सन्मानाची लढाई भीमा कोरेगाव इतिहासात सांगून जाते। पुढील भागामध्ये आपण घेऊन येऊया भीमा कोरेगाव येथील सत्य, हा इतिहास काय घडले असेल। तेव्हा बघत रहा महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हला। सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मी भाग्यश्री विनोद कुमार यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये। नमस्कार।